लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। कोठूर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर विद्यालयातील 1997-98च्या इयत्ता 10वीच्या बॅचचा सोनेरी सोहळा आज मोठ्या उत्साहात संपन्न झाला। या सोहळ्याचं वैशिष्ट्य असं होतं की तब्बल 26 वर्षांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात विविध पदांवर स्थित असलेले सर्व विद्यार्थी एकत्र येणार होते। तब्बल 26 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर गेल्या काही महिन्यांपूर्वी स्नेहसंमेलनाचं नियोजन करण्यात आलेलं होतं। या रियुनियनला यशस्वी करण्यासाठी ग्रुपचे सर्व मुले आणि मुली यांनी विशेष प्रयत्न केले। 25 डिसेंबर ही सुट्टीची तारीख त्यासाठी ठरवण्यात आली। शाळेच्या आवारातच या रियुनियनचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमाला सर्वच मुलांनी आणि मुलींनी हजेरी लावलेली होती। तब्बल 26 वर्षांनी एकत्र आलेल्या मित्रमैत्रिणींच्या आनंदाला उधाण आलेलं होतं। शाळेतील मस्ती, एकत्रित केलेला अभ्यास, शिक्षकांचा विद्यार्थ्यांवरील वचक, शाळेतील क्रीडा स्पर्धा, शिक्षकांनी दिलेल्या शिक्षा, स्नेहसंमेलन आणि त्यातील सांस्कृतिक कार्यक्रमांची धूम अशा विविध विषयांवर यावेळी आठवणींना उजाळा देण्यात आला। या गप्पांच्या ओघात सर्वजण आपण इतके मोठे झालो हे विसरून गेले होते। जवळपास 26 वर्षांनंतर ही हरवलेली पाखरे एकत्र आली। यावेळी जुन्या बालपणीच्या आठवणींना उजाळा देताना अनेक जणी भावुक झाल्याचं देखील बघायला मिळालं। बोलायचंय मला की गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। 30 वर्षानंतर सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनी आम्ही एकत्रित आलेलो आहे आणि आम्हाला ज्यांनी घडवलं ते शिक्षकही आम्हाला त्यांनी आमचा मान राखून ते पण इथं आले आणि कार्यक्रमाची शोभा वाढवली। सगळ्यांचे आभारी आहोत आणि इथून पुढे सगळे हिळीमिळीने खिळीने इथून पुढचं आयुष्य त्यांचं सुखाचं हो हीच ईश्वरचरणी प्रार्थना। बालपणीचे सर्व दिवस आठवत आहेत। जसं प्राण्यांना आम्ही खो खो खेळतोय, आम्ही कबड्डी खेळतोय, खो खो खेळतोय, सरांचे बोलणे ऐकतोय। आम्हाला खूप आनंद होत आहे। खूप 8 दिवसापासून आम्हाला खूप एक्साइटमेंट होती की आम्ही सगळे एकत्र येणारे, पुन्हा शाळेचे वर्ग भरणारे, निफाड तालुक्यातील कोठूर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर विद्यालय या शाळेत शिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी आज राजकारण, उद्योग, शिक्षण, सांस्कृतिक, सामाजिक क्षेत्रात उच्च पदावर आहेत। त्यांनी आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटवलेला आहे। शाळेतील माजी विद्यार्थी एकत्र आल्यानंतर या सर्वांचं या ठिकाणी जल्लोषात स्वागत झालं। शाळेचे माजी विद्यार्थ्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांनी माजी विद्यार्थ्यांचा मेळावा आयोजित करण्यासाठी हा पुढाकार घेतला। सर्व माजी विद्यार्थी एकत्रित आल्यावर सर्वांनी आपला परिचय करून दिला। त्यावेळच्या काही गमतीदार आणि काही चांगल्या आठवणींना उजाळा दिला। वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत असताना जीवनात यश मिळवलेले असले तरी त्यामागे शाळेचे संस्कार आहेत अशी भावना यावेळी अनेक माजी विद्यार्थ्यांनी व्यक्त केली। यावेळी शाळेतील शिक्षक वृंदांनी केलेल्या मनोगतामध्ये त्यांना या बॅचचा खूप अभिमान असल्याचं मत व्यक्त केल्यानं जीवन सार्थक झालं असे उद्गार यावेळी या विद्यार्थ्यांमधून निघाले। यावेळी शिक्षकांनी सामाजिक बांधिलकी यावर मार्गदर्शन केलं। यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष बडगुजर सर, डंबाळे गुरुजी, कोकाटे सर, रायते सर, सदाफळ सर, हळदे सर, शेळके सर, सूर्यवंशी सर, दाते सर, कोटकर सर, बोडके मॅडम, बिलाल मामा कादरी उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगिता मोगल तर प्रस्तावना शरद मोगल यांनी केली। आभार ओमकार मोगल यांनी मानले। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुयोग गीते, नारायण मगर, शिवाजी शेळके, सतीश मोरे, पप्पू आहेर, शरद चोभे, राज कादरी यांच्यासह ग्रुपच्या सर्वच मित्रमैत्रिणींचं विशेष सहकार्य लाभलं। अझर कादरी, नाशिक न्यूज, निफाड।